तुम्ही जर डेटिंग ॲपवर कुणा अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे। नागपूरच्या सदर भागात एका फ्रीलान्सर तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून चक्क 34,000 रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। उपराजधानीत सध्या गुन्हेगारीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत। डेटिंग ॲपच्या माध्यमातून सुशिक्षित तरुणांना लुटणारी एक टोळी सक्रिय असल्याचं उघड झालंय। सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं केवळ तरुणांनाच नव्हे तर पोलीस प्रशासनालाही चक्रावून सोडलंय। एका सामान्य भेटीचं रूपांतर ब्लॅकमेलिंगच्या भयानक नाटकात कसं झालं याची ही धक्कादायक कथा। तक्रारदार तरुण हा शाहूनगर भागातील रहिवासी असून तो फ्रीलान्सर म्हणून काम करतो। 2-3 महिन्यांपूर्वी तुम्ही जर डेटिंग ॲपवर कुणा अनोळखी व्यक्तीच्या प्रेमात पडला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी धोक्याची घंटा आहे। नागपूरच्या सदर भागात एका फ्रीलान्सर तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढून चक्क 34,000 रुपयांना लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। उपराजधानीत सध्या गुन्हेगारीचे नवनवे प्रकार समोर येत आहेत। डेटिंग ॲपच्या माध्यमातून सुशिक्षित तरुणांना लुटणारी एक टोळी सक्रिय असल्याचं उघड झालंय। सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या घटनेनं केवळ तरुणांनाच नव्हे तर पोलीस प्रशासनालाही चक्रावून सोडलंय। एका सामान्य भेटीचं रूपांतर ब्लॅकमेलिंगच्या भयानक नाटकात कसं झालं याची ही धक्कादायक कथा। तक्रारदार तरुण हा शाहूनगर भागातील रहिवासी असून तो फ्रीलान्सर म्हणून काम करतो। 2-3 महिन्यांपूर्वी त्याने एका प्रसिद्ध डेटिंग ॲपवर स्वतःची माहिती नोंदवली। तिथंच त्याची ओळख एका तरुणीशी झाली। सुरुवातीला गोड बोलून आणि विश्वासात घेऊन तिनं त्याला भेटण्यासाठी बोलवलं। संध्याकाळच्या सुमारास त्यांची भेट आणि ठिकाण फायनल झालं। तरुणीनं त्या तरुणाला LIC चौकातून जवळच असलेल्या एका ठराविक बारमध्ये नेलं। पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार हे हॉटेल आणि तिथला कर्मचारी वर्ग या रॅकेटचाच एक भाग होता। आणि तुझ्या घरी फोन करून तुझी बदनामी करू अशी धमकी मुलीनं आणि बाउन्सर्सनं दिली। आपल्या प्रतिष्ठेची काळजी आणि समोरचा आक्रमक जमाव पाहून तरुणानं अखेर घाबरून का होईना आपल्या मोबाईलवरून QR कोड स्कॅन केला आणि 34,000 रुपये मोजले सुद्धा। तरुणानं हिम्मत करून सदर पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार दिली। पोलिसांनी तपास सुरू केला असता काही धक्कादायक बाबी समोर आल्या। ही एक संघटित टोळी आहे आणि या टोळीनं अशाच प्रकारे अनेक तरुणांना लुटलंय। सदर पोलिसांकडे याच बारच्या विरोधात आणखी 2 तक्रारी दाखल झाल्यात। 2 मेनू कार्ड्सची थिअरी पाहता पोलिसांनी खात्री केली की हे हॉटेल जाणीवपूर्वक ग्राहकांना फसवण्यासाठी 2 वेगवेगळे दर असलेले मेनू कार्ड वापरतं। आरोपींची साखळी पाहता पोलिसांनी या प्रकरणी तरुणीसह हॉटेल मालक, मॅनेजर आणि वेटरवर गुन्हा दाखल केलाय। काहींना अटक करण्यात आली आहे। मालक अटकेच्या भीतीनं रुग्णालयात दाखल झालाय। पोलीस सूत्रांच्या मते नागपुरात अशा अनेक टोळ्या सक्रिय आहेत ज्या डेटिंग ॲपचा वापर करून हनी ट्रॅप लावतात। जर समोरची व्यक्ती ओळखीच्या पहिल्याच दिवशी किंवा अगदी कमी काळात एखाद्या विशिष्ट हॉटेलमध्ये भेटण्याचा आग्रह धरत असेल तर सावध व्हा। हॉटेलची निवड स्वतः करा। कधीही अनोळखी व्यक्तीने सुचवलेल्या ठिकाणी जाण्यापेक्षा सार्वजनिक आणि स्वतःच्या परिचयाचं ठिकाण निवडा। अशा प्रकारची लूट झाल्यास घाबरून पैसे देण्याऐवजी किंवा दिल्यानंतरही पोलिसांशी संपर्क साधा। तुमची एक तक्रार अशा टोळ्यांचा पर्दाफाश करू शकतं। सदर पोलीस आता CCTV फुटेजच्या आधारे या रॅकेटमध्ये आणखी किती महिला आणि पुरुष सामील आहेत याचा शोध घेत आहेत। हा धोका तुमच्यासाठीही असू शकतो। तुमचं ऑनलाईन प्रेम तुम्हाला ऑफलाईन कंगाल करू शकतं, त्यामुळे सावध रहा। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।